सलग 2 दिवसांच्या पूरस्थितीनंतर आता कुठे पुण्याचं जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आलंय। खडकवासला धरणातला विसर्ग रात्रीपासूनच बंद केल्यानं नदीपात्रातला बाबा भिडे पूल देखील वाहतुकीसाठी पुन्हा खुला केलाय। तसंच पालिकेनं नदीपात्रात देखील स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे आणि याचाच हा आढावा। 2 दिवसाच्या पूरस्थितीनंतर मुठा नदीचं पात्र आता कुठे एकदम स्वच्छ झालेलं दिसतंय। कारण खडकवासला धरणातनं काल जे 45,000 क्युसेक्स पाणी सोडलं होतं ते आता पूर्णपणे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आलेले आहे। आणि आपण बघू शकतो सिंक्रोनाइज केलेले चॅनलाइज केलेले पात्र आहे, तिथूनच फक्त पाणी वाहताना पुरानंतरची नदी कशी असते हे खास आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो। बघा मग आता सगळं साफसफाईचं काम पालिकेमार्फत सुरू आहे। आपल्यासोबत पालिकेचे आरोग्य निरीक्षक सज्जद सर, काय सांगाल सकाळपासून काय काय मोहीम राबवली इकडं? सकाळपासून मोहीम अशी राबवलेली आहे की रस्ता चालू केलेला आहे। रस्त्यावरची जी घाण म्हणजे भिडे पुलाला जी जलपर्णी कचरा वगैरे जो अडकलेला होता तो मॅन्युअली आम्ही सगळा काढून घेतलेला आणि पहिला प्राधान्य आम्ही रस्ता चालू करण्याकरता दिलेला आहे। भिडे पूल सुरू झाला, रस्ताही सुरू झाला, रस्ताही सुरू झालेला आहे, पण काही ठिकाणी थोडासा जास्त गाळ आहे, तो गाळ आता जेसीबीने आणि मॅन्युअली काढायचं आम्ही काम चालू केलेलं आहे। आणि औषध फवारणी प्रत्येक ठिकाणी होणार आहे। आता पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे औषध फवारणी आता चालू पण झालेली आहे आणि प्रत्येक ज्या ठिकाणी पूरग्रस्त लोक आहेत त्यांच्या घरावरती प्राधान्याने आपण औषध फवारणी तिथं करून नदीपात्रामध्ये जे काय आता नदीपात्रामध्ये काही ठिकाणी पाणी साठलेलं आहे, पाण्याची डबकी साठली आहे, त्यामुळे डासांच्या आळ्या होऊ शकतात, तर तिथे औषध फवारणी आपण चालू केलेली आहे। म्हणजे खरं तर हे नदीपात्राचा हा जो रस्ता आहे ना, हा जर बंद असले नदीला पूर आले तर पूर्ण ट्रॅफिक जाम होते इकडे पैठण शहरामध्ये। त्यामुळे हा भिडे पूल आणि